नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर मी तुमच्यासाठी एक नवीन आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। तर बघा, पोलीस भरतीच्या पहिले जे असते ते पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना, तर याच्याबद्दल एक ऑफिशियल GR परिपत्रक जाहीर झालेला आहे। तर त्याचबद्दल आपण आज संपूर्णपणे विश्लेषण करणार आहोत की अर्ज कसा भरायचा आहे, काय याच्यामध्ये या योजनेमध्ये काय असते नेमकं, की तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, वय, उंची, छाती, तुमचं फिजिकल काय किती लागणार आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर चला तर मग बघूया हे जे परिपत्रक आहे तर ही एका योजनेबद्दल आहे। तर ती योजना आहे की पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या त्यांनी आहेत याच्यामध्ये काही। तर म्हणजे आता कसं आहे, ऑनलाईन अर्ज सादर होतील या ट्रेनिंग पिरियडसाठी हे किती महिन्याचं असतंय, काय असतंय, आणि मग त्यावर एक प्रश्न निर्माण होतोय की मग हे ट्रेनिंग पूर्ण झाल्याशिवाय किंवा त्याच्या अगोदर भरती पडेल का वगैरे वगैरे। तर पोलीस भरती आणि सैन्य भरती प्रशिक्षण, जसं मगाशी बोलले की बॅकवर्ड क्लासेस मधले जे काही विद्यार्थी असतील त्यांना काही योजना सरकारला द्याव्या लागतात। मग सेंट्रल वाले प्लस स्टेट वाले दोघं मिळून सुद्धा या योजना देत असतात। त्यातलाच हा एक कार्यक्रम होतो। 2022-23 ला पण सेम झालं होतं, 2021 ला पण सेम झालं होतं, आणि पाठीमागे सुद्धा अशा पद्धतीने भरतीच्या तोंडावरती असे कार्यक्रम होत असतात। आणि यांचा कार्यकाळ किती असतोय, 1 महिना 10 दिवस किंवा 1 महिना 5 किंवा 7 दिवस अशा पद्धतीने यांचा पिरियड असतो। आणि मग त्यानंतर पोलीस भरतीचा विषय असतो। ते आता एक पिक पॉइंटवर येऊन पोलीस भरती ठेपलेली आहे। हे सगळं मोफत असतं मुलांना, ज्यांना अकॅडमी लावता येत नाही, काही गरजू विद्यार्थी असतात ज्यांना मोठे मोठे क्लासेस लावता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर बघा, उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेले प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि इतर बाबी काय आहेत ते आपण जाणून घेऊया। जे आता पोलीस भरतीला लागणारे कागदपत्र आहेत तेच याच्यामध्ये सगळे कागदपत्र असतात। म्हणजे एक गोष्ट असते की तुमचे जे फिजिकल, तुमची लेखी, तुमचे डॉक्युमेंट सगळे याच्यामध्ये पहिलेच कव्हर करून घेता, जेणेकरून पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही। नंतर कसं असतं, सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्वालिफाय होतं, हे व्हायला नको म्हणून पहिला अर्ज ॲज अ कोच म्हणून आपली जबाबदारी असते की विद्यार्थीचे सगळे डॉक्युमेंटेशन करून घेणं आणि मग त्याला फिजिकल लेखीला सपोर्ट करून त्याला वर्दीवरती घेऊन येणं, हा एक ॲज अ कोच म्हणून एक जबाबदारी असते सगळ्यांचीच। तर बघा, येथे काय काय डॉक्युमेंट्स दिलेले आपण पहिल्यांदा ते पाहून घेणार आहोत। तर बघा, उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल ID असणं आवश्यक आहे। तुमचा जो सध्याचा तुम्ही वापरमध्ये असाल ईमेल ID, तोच तिथे तुम्ही द्यायचा आहे। ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे हे बंधनकारक आहे, कारण तुमचे ह्याच मोबाईल नंबरवर सगळे मेसेज वगैरे हे येत असतात। त्यासाठी वैध नंबरच, तुमचा चालू असलेला नंबरच तुम्ही द्यायचा आहे। उमेदवारांकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी खालीलप्रमाणे अत्यावश्यक आहे। हे तर तुम्हाला, हे सगळ्या बाबी तुम्हाला माहितीच आहेत। तर इतर सर्व कागदपत्रे हे PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्यांना द्यायचे आहेत। जसं की उमेदवाराचा जन्म दाखला, 10वीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलाही एक तुम्ही द्यायचा आहे। आधार कार्ड दोघं बाजूने, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट हे दोघं सोबत अपलोड करायचं आहे। पदवी गुणपत्रिका, प्रमाणपत्रिका, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट, तसंच आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तो संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेला असावा।
जमात प्रमाणपत्र नमुना क, जमात वैधता प्रमाणपत्र नमुना ग, अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास, राजपत्र नावामध्ये बदल असल्यास, लागू असल्यास म्हणजे गॅजेट प्रमाणपत्र. तसंच आता पुढे शारीरिक पात्रता त्यांचे काय आहेत, शारीरिक पात्रतामध्ये निकष ते आपण बघून घेणार आहोत. तर बघा, पोलीस भरती हे जे आहे ते स्टेट लेवलला आणि सैन्य भरती ही सेंट्रल लेवलला असे 2 निकष इथे दिलेले आहेत. तर बघा, पोलीस भरतीमध्ये जी वय मर्यादा आहे ती 18 ते 33 वर्ष आहे आणि उंची ही किमान तुमची 160 सेंटीमीटर उंची असली पाहिजे आणि महिलांना देखील 150 सेंटीमीटर उंची ही असली पाहिजे. पुरुषांमध्ये छाती न फुगवता किमान 79 सेंटीमीटर असली पाहिजे आणि न फुगवून 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा असली पाहिजे. महिलांना छातीचा काही विषय नाही आहे इथे. पुढे आपण सैन्य भरतीचं पाहून घेऊया. येथे पुरुषांचं वय जे आहे ते इथे 17 ते 21 वर्षामध्ये असलं पाहिजे आणि उंचीचं जर बघितलं तर किमान उंची 168 सेंटीमीटर आणि महिलांमध्ये 157 सेंटीमीटर उंची ही असली पाहिजे. पुरुषांमध्ये छाती न फुगवता किमान 77 सेंटीमीटर आणि फुगवून एक्स्ट्रा 5 सेंटीमीटर ही असली पाहिजे. महिलांमध्ये इथे देखील छातीचं काही निरंक आहे, इथे काही विषय नाहीये. तर यांनी एक वय वर्षाची जी गणना आहे ती दिनांक 1/8/2025 या रोजीच गृहीत धरून करण्यात आलेली आहे. तर इथून तुमचं वय हे म्हणजे 33 इथपर्यंत तुमचं वयाची गणना केली जाईल. तर बघा, इथे उमेदवारासाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महत्त्वपूर्ण सूचना. तर बघा, तुम्ही येथे उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरिता या कार्यालयाच्या दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर या लिंकवरच तुम्ही अर्ज सादर करायचा आहे. त्यांनी येथे लिंक देखील दिलेली आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंकद्वारे करण्यात आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीयेत. म्हणून तुम्ही ह्याच लिंकवर अर्ज करायचा आहे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. उमेदवाराला ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणे बंधनकारक असणार आहे. अर्ज पूर्ण ग्राह्य धरले जाणार, अपूर्ण अर्ज तुमचा ग्राह्य हा धरला जाणार नाही. तसंच उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट स्वतःकडे जतन करून ठेवावी, जेणेकरून पुढे जर काही प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडे एक प्रूफ म्हणून ते पाहिजे आहे. तसंच मूळ कागदपत्र तपासणी पडताळणी वेळी उमेदवार यांना सदर ऑनलाईन अर्ज व इतर मूळ कागदपत्र प्रमाणपत्र छाननी करिता सादर करणे बंधनकारक राहील, याची उमेदवारांनी ही नोंद घ्यायची आहे. जर तुमची कागदपत्रांची ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं तिथे, तर तुमचे हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तेथे तुम्हाला लागतील, हे एवढं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. तर बघा, पुढे ही खूप मोठी PDF आहे, तुम्ही येथे बघू शकता. हे सगळ्या तुम्हाला तर या सूचना माहितीच आहेत, तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. पुढे तुमची स्वाक्षरी वगैरे हे कसं असणार आहे ते सगळं इथे दिलेलं आहे. तसंच पुढे एक अर्जाबाबत सूचना दिलेली आहे त्यांनी. बघा, उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी ऑनलाईनरित्या व कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येईल. त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाचे अवलोकन केल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास ऑनलाईन लॉगिनद्वारे उमेदवारास कळवण्यात येईल की हे जे काही आहे, तर तुमच्या जर अर्जामध्ये डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आढळल्या तर तुम्हाला लगेच मेसेजद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल आणि तुम्हाला ही त्रुटी पूर्ण करण्यासाठी 1 दिवसाचा वेळ देखील दिला जाईल. तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने पुढे तुम्हाला सादर करायचं आहे. ऑनलाईनद्वारे अपात्र करण्यात आलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यासाठी उमेदवार यांनी त्यांच्या संबंधित लॉगिनद्वारेच आवश्यक कागदपत्रे हे अपलोड करायचे आहेत. उमेदवार यांची ऑनलाईन छाननी असल्यास कारणामुळे सदरचे आवश्यक ते दस्तऐवज कागदपत्रे हे कोणत्याही स्वरूपात या कार्यालयास ऑफलाईन किंवा ईमेलद्वारे सादर करण्यात येऊ नये. जर समजा तुमच्या एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आढळली, मग ते तुम्हाला दुरुस्ती करून ते तुम्हाला ऑनलाईनच सादर तिथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ईमेलद्वारे किंवा इथल्या कुठल्याही प्रकारे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पाठवायचे नाहीयेत, ते तुमचे तिथे ग्राह्य धरले जाणार नाहीत, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तसंच ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही दिनांक 13 ऑक्टोबर 13/10/2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत
असणार आहे. आणि जर उमेदवाराच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी पूर्तता आढळली तर ती पूर्तता करण्यासाठी तुम्हाला 1 दिवसाचा वेळ दिला जाईल, म्हणजे 14 तारखेपर्यंत. 14/10/2025 रोजीपर्यंत तुम्हाला 1 दिवसाची मुदत येथे दिली जाते. ठीक आहे. तर बघा, पुढे बघून घ्या. तर येथे तुम्हाला ही संपूर्ण PDF दिलेली आहे, तुम्ही वाचून घ्यायची आहे. जे महत्त्वाचे काही होते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण समस्या असल्यास तर येथे त्यांनी ईमेल सुद्धा दिलेला आहे आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक सुद्धा हा दिलेला आहे, तेथे तुम्ही संपर्क करू शकता. म्हणजे की जेणेकरून तुम्हाला काही फॉर्म भरायला अडचण येत असेल किंवा काही शंका असतील तर तेथे जाऊन तुम्ही हे विचारू शकता. त्यांच्या कार्यकालीन वेळेमध्ये तुम्ही फोन करू शकता. त्यांचा वेळ आहे 9:45 सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत त्यांचा वेळ आहे. नाहीतर त्यांच्या येथे ईमेल ID आहे, तुम्ही ईमेल पण करू शकता आणि कॉल देखील करू शकताय. तर बघा, आता विषय झाला. तर आता हा जो ही योजनेचा जो कार्यकाळ आहे, तो पिरियड आहे, तो 1 महिना 10 दिवसाचा असतो किंवा 1 महिना 5 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा असतो. तर मग याच्या नंतरच तुमची भरती पडू शकते. असं होणार नाही की इकडे ट्रेनिंग चालू आहे आणि इकडे तुमची भरती पडली, इकडे तुमचं फिजिकल चालू होणार आहे, असं काही होणार नाही. त्यामुळे जर इथून पुढे 1 महिना पकडला तर कमीत कमी नोव्हेंबर 15 पर्यंत पकडा. नोव्हेंबर 15 पर्यंत नंतरच तुमचं फिजिकल ग्राउंड वगैरे चालू होऊ शकतं. नोव्हेंबर 15 ते डिसेंबर 15 पर्यंत ही एवढी नोंद तुम्ही घ्यायची आहे. सगळ्यांना एकच न्याय असतो असं काही होणार नाही की तिकडे त्यांची ट्रेनिंग चालू आहे आणि इकडे भरती पडली आहे, असं होणार नाही. तर तुमची ही ट्रेनिंग त्या मुलांची ट्रेनिंग कंप्लीट झाल्यावरच तुम्हाला तुमची भरती ग्राउंड वगैरे हे चालू होऊ शकतं. तर तुम्ही असं पकडून चाला की नोव्हेंबर 15 पासूनच पुढे तुमचं ग्राउंड हे पकडून चालावं. तर त्यासाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.